ज्याला डोळ्यानं दिसत नाही का त्याला पेपर वाचायचा लय नाद, ज्याला कानाने ऐकत नाही का ऐकायला येत नाही का त्याला बैठकीत गप्पा ऐकायचा लय नाद. तसं याला बोलता येत नव्हतं पण बोलायचा. 8-10 किलोमीटर गाडी पुढे गेली त्याला काही दमत नाही का त्याला लागलं मला म्हणायला बारात बोलो काय केस काऊन वाढी रे लागलं मला विचारायला. विचारता विचारता काय झालं 40-45 फुटावर खड्डा आलं. त्याच्या लक्षात आलं पुढं खड्डं आहे. मार्गाला खड्डं माहीत नाही. गाडी खड्ड्यात जाईन, गाडी पडन, आपण पडू, महाराज पडन. त्याच्यापेक्षा सांगितलेलं गाडी तर चालूची ते लागलं मला सांगायला महाराज बोलो काय खा खा पडल्यावर डा म्हणते आहेत का सुखी. अहो जो देखे सो दुखिया बाबा. तुकोबारांनी या जगाकडे नजर टाकली आणि टाकल्याबरोबर प्रत्येक जीव तुकोबारांनी पाहाला. जो देखे सो दुखिया बाबा सुखिया सुखिया कोई नाही. प्रत्येक जीव हा कसा आहे दुखी. बाकीच्या जीवांचं सोडा. तुम्ही मला सांगा, मी तुम्हाला विचारतो फक्त खाली बसलेली मंडळी मला सांगा, कीर्तनात आलेले तुमच्यासह मी आपण सुखी आहेत का दुखी? कसं आहे दुखी. तुमचे काही भानगड आहे का काही रागवली तुम्ही माझ्यावर? हे बघ काही राग असला तर कीर्तन संपल्यावर मला फुटके बाबून हाना. पण आता दर्शक बोला, नाही तर काय माहिती आहे महाराज मी तुमच्यातलाच आहे, काही लय लांबचा नाही. मला वाटलं जर समजा लय लांब गेलं जर कोणी जर बोलतच नसेल समजा भाषेची अडचण येते. पण तुमची माझी भाषा एकच आहे की नाही, म्हणजे काही अडचण तर नाही ना. बरं तुम्ही तर म्हणजे काही बोलणं म्हणून मी आणि मी काऊ बोलणार तो माहिती आहे का महाराज. मला माणसं जर असे गपचिप कीर्तनात बसले की मग काळी दसकन जाते. मला वाटते कापसाचे सोयाबीनचे भाव असे खालीवर व्हावं लागलेत. बसल्या बसल्या एखादं गेलं का काय चेक करा. याच्याकरता मी बोलवतो तुम्हाला, याच्याकरता बोलवतो मी. म्हणून ऐका, तुमच्यासह मी आपण सुखी आहेत का दुखी? अदुखी आहेत महाराज, अदुखी आहेत. फक्त झालं काय माहितीये का, आपल्यात एक भ्रम झाला. कोणता? तुम्हाला वाटतं आम्ही बरे आणि आम्हाला वाटतं बरं कुणाचंच नाही. आहे का बरं? जे खेड्यात राहते त्याला वाटतं शहरातलं, जे शहरात राहते त्याला वाटतं खेड्यातलं, जे नोकरी करताय त्याला वाटतं शेती, जे शेती करताय त्याला वाटतं नोकरी. बाकीच्याचा विषय सोडून द्या. बसल्या बसल्या तुम्हाला आमच्यासारख्याकडे पाहिल्यावर काय वाटते? कीर्तन करायचं बरं आहे. आणि ज्याला वाटतं का कीर्तन करायचं बरे त्याला आपले हात जोडून विनंती आहे, बाकी जायचं तर सोडा. एखाद्या कीर्तनकाराच्या गाडीत महिनाभर राहून पा म्हणजे कळत आहे. अहो लय अवघडे महाराज, एवढा अवघडे. आणि समाज एवढा इमानदार आहे, एवढा इमानदार आहे. कीर्तनकाराची जर तारीख घेतली ना तर माणसं ज्या दिवशी कीर्तन आहे का त्या दिवशी महाराज येईस्तोर त्याला 56 फोन लावित. किती? महाराज का अशी घेणार आहेत? महाराज निघाले का? महाराज कुठपर्यंत आले? महाराज तुमच्या संग किती जण आहेत? महाराज तुम्ही जावणार का? आणि हो म्हणलं महाराज मग काय खाणार? काडबा खाणार का भूस खाणार? नाही ते विचारतात. पण कुठपर्यंत? राहू दे. म्हणजे उद्या कोणी म्हणायला नको की सतीश महाराजाच्या कीर्तनाला कुत्रं बी नव्हतं, त्यानं बी हजेरी लावली. तुम्ही कुठपर्यंत फोन लावता? गावात येईस्तोपर्यंत. एकदा का गावात आला महाराज त्यानं का कीर्तन केलं त्याला का बुका लावला की पुन्हा कोणीतरी फोन करतं का तू नीट गेला का बाबळीत अडकून मेला? करतंय का? महाराज रस्त्यावर जीवन आहे आमचं, सोयीचं आहे का? घरातून गाडी जर बाहेर निघाली तर पुन्हा घरी नीट गाडी आमची जाईन हे सांगता येते. आणि पुन्हा आता असं झालं महाराज, एका दिवसात 3-3, 4-4 कीर्तन झालेत. पळावं लागत. तुम्ही म्हणाल मग कशाला पळवतो कशाला? तुम्ही नाही म्हणले का? तुम्ही नाही म्हणले? मग तुम्हाला म्हणलं नव्हतं की एवढे वर्ष कथा नका मला म्हणून? होय नव्हतं म्हणलं नव्हतं. पण तुम्ही म्हणले नाही मला कथा तुमचीच पाहिजे या असा आग्रह होतो. आता महाराज पैशामुळं पळतो हे तुम्हाला सगळ्याला अनुभव आहे. मी कशामुळे पळतो अजिबात नाही, हे सगळ्याला तुम्हाला अनुभव आहे. कारण ज्यावेळेस मला माऊलीने फोन केला, माऊलीला विचारा तुम्ही काय म्हटलं असेल मी त्या विषय सोडून. मला प्रत्येक जण कसा आहे दुखी आहे. तुमच्यासह मी महाराज लोक सुद्धा सुखी नाही महाराज. अनुभवाला आलेली गोष्ट सांगतो तुम्हाला. मी नेहमी सांगतो अनुभवाला आलेली गोष्ट. मी राजटाकडीला शिकायला होतो 5वी, 6वी, 7वी, 8वीला. राजटाकडी माहिती आहे तुम्हाला? गंगाच्या कडेला गाव आहे. 7-8 वर्षापूर्वी त्या लोकांना कळलं की आपल्या गावात शिकणारं पोरग कीर्तनकार झाले. म्हणून त्या लोकांना माझी कीर्तनाची तारीख घेतली. त्याचा सप्ताह असतो नवरात्र. आणि 7-8 वर्षापूर्वी तारीख घेतली
आता राजटाकडीचा रस्ता 7-8 वर्षापूर्वी कसा होता जे गेले असते त्याला माहिती आहे. कुंभार पिंपळगावच्या पलीकडे तिकडे जर जायचं म्हणलं हा तर दवाखान्यात यायची गरजच नव्हती, असा रस्ता होता तो. लय खराब रस्ता. आणि मग मी ज्या दिवशी कीर्तन होतं त्या दिवशी सकाळी त्यांनी मला फोन केला, महाराज कवा शिकायता. म्हणलं मी 7-7:30 वाजेपर्यंत येतो. ठीक आहे म्हणलं, पण याचा कशानं. म्हणलं माझ्याकडे छोटीशी कार गाडी आहे बाबा. ते म्हणले महाराज तुमची छोटी गाडी आमच्या गावात येणार नाही. मी म्हणलं का म्हणून. ते म्हणले छोटी गाडी येणार नाही. म्हणलं मग मी मोठी आणतो ना एखादी भाड्यानं करून. तेव्हा मोठी नव्हती माझ्याकडं, भाड्यानं करून आणतो. ते म्हणले महाराज मोठी गाडी आणू नका. मी म्हणलं काहून, काही पैशाची अडचण आहे का. ते म्हणले पैशाची नाही, पण आमच्या गावात मोठी बी गाडी येत नाही. मग मला जो प्रश्न पडला तो त्याला विचारला. म्हणलं तुमच्या गावात छोटी गाडी येत नाही, मोठी गाडी येत नाही, नेमकं गाडी येते कोणती. तिकून मला उत्तर आलं आमच्या गावात एकच गाडी येते. मी म्हणलं कोणती. ते म्हणले वाळूचं टिप्पर. मग मी म्हणलं मी येऊ कसा. ते म्हणले महाराज तुम्ही एसटीने या, पाठी उतरा पायी या. आता तारीख घेतलेली करता काय निघालो मी. कुंभार पिंपळगावच्या पुढे गेलो. मी त्याला फोन लावला. म्हणलं दादा मी कुंभार पिंपळगावच्या पुढे निघालो, एसटीत बसलेलो, पाठीवर माझी काहीतरी व्यवस्था करा. माणसं चांगली होते महाराज, आपल्याच गावातल्या कार्यकर्त्यासारखे झटणारे. त्या माणसाने काय केलं, पोरगं बोलवलं. म्हणले बाळा इकडे. पोरगं आलं. म्हणे एक काम कर, मोटरसायकल गाडी घेऊन पाठीवर जाय, महाराज येणारे, महाराजाला घेऊन ये. पोरगं निघालं. पण पोराला वाटलं महाराजाला जर यायला तिथं वेळ लागला, एसटी जर लवकर आली नाही तर आपल्याला टाइमपास काय व्हायचा. त्यानं म्हणून दुसरं पोरगं गाडीवर बसवलं. माणसं म्हणले थांब. ते मला काय झालं, येडायक म्हणे रस्ता नीट नाही, पाऊस पडलाय, पाणी झालंय, चिखल झालाय, माणसाला नीट पायी चालता येणार, गड्डेत मोठाले. आणि तू मोटरसायकलवर डबल सीट चालला. टिबल सीट यायला लागला तर येताना गाडी पडन, तू पडशील, तो महाराज पडन, त्याचं तंगडं मोडन. त्याच्यापेक्षा तू एकटाच जाय. एकटं आलं. ते निघालं. पुन्हा म्हणलं थांब. ते मला काय झालं, एक काम कर म्हणे, जाताना तू गाडी चालव, येताना तू गाडी हाणू नको. ते माणसं म्हणले असं म्हणलं. ते म्हणलं का म्हणून. ते म्हणलं माणसं म्हणले तो ह्यापेक्षा महाराज चांगली गाडी हाणते, महाराजाकडे गाडी दी, लक्ष द्या. पोरग पाठीवर आलं आणि मी एसटीतून खाली उतरलो. गणेश महाराज त्यानं मग हे डेकोरेशन पाहिलं. पांडू हे डेकोरेशन पाहिल्याबरोबर मी त्याला कोण वाटलो, काय वाटलं त्याला मी, महाराज. आणि महाराज जर भेटला तर कोणी माणसं काय म्हणतात, कोणी माणसं काय घालतात महाराजाला, ती पेलेलं का असा ना, महाराज जय हरी, पेलेलं का असा ना. तसं त्यानं मला पाहिल्याबरोबर त्यानं मला काय घातला, जय हरी घातला. पण त्यानं मला घातलेला जय हरी मला काही कळाला नाही. का म्हणून, कारण ते बोलताना गुतत होतं. त्यानं मला पाहायला की सुरुवात केली, महाराज. बोलो काय, जय हरी. म्हणलं जय हरी. माझ्या जवळ आलं. मला म्हणते चला. म्हणलं कुठं, कीर्तनाला. म्हटलं चला याच्यासोबत. आता चला म्हटलं आलो गाडी जवळ. त्यानं माझ्या हातात गाडी चावी दिली. म्हटलं हे काय. तो म्हणला तुम्हीच गाडी चालवा. म्हटलं मला रस्ता माहीत नाही, खड्डे माहीत नाही, वळण माहीत नाही. तो म्हणला तुम्ही चिंताच करू नका, मी सांगतो. आता म्हटलं याच्यासोबत इथं बहस करण्यापेक्षा निघाव. मी गाडीवर बसलो, गाडी स्टार्ट केली, निघालो. पण लक्ष देऊन ऐका काय होतंय. ज्याला डोळ्यानं दिसत नाही का त्याला पेपर वाचायचा लय नाद, ज्याला कानाने ऐकत नाही का, ऐकायला येत नाही का त्याला बैठकीत गप्पा ऐकायचा लय नाद. तसं याला बोलता येत नव्हतं पण बोलायचा. 8-10 किलोमीटर गाडी पुढे गेली, त्याला काही दमत नाही का. त्याला लागलं म्हणायला बारात. बोलो काय केस काऊन वाढी रे, लागलं मला विचारायला. विचारता काय झालं, 40-45 फुटावर खड्डा आलं. त्याच्या लक्षात आलं पुढं खड्डं आहे. महाराजाला खड्डं माहीत नाही. गाडी खड्ड्यात जाईन, गाडी पडन, आपण पडू, महाराज पडन. त्याच्यापेक्षा सांगितलेलं गाडी तर चालूची. ते लागलं मला सांगायला महाराज. बोलो काय खा पडल्यावर डा म्हणते आहेत का सुखी. अहो जो देखे सो दुखिया बाबा, कोणीच सुखी नाही महाराज. मग तुकोबरायचा अंतकरण हे गहीवरून गेलं, कारण बुडते हे जन न देखवे डोळा. महाराज सुखाच्या प्राप्ती करता काय करावं लागल. तुकोबराय म्हणतात आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा. मग त्या भगवंताला जर आपुलस करायचं असेल तर त्याच्याकरता काय करावं लागल. शेवटचं चरण, काही न लगे
जोरात टाळी वाजा बरं जरा जोरात. बघा, देवाने जरी आपल्याला कला दिली नसेल तर कलाकारावरती प्रेम करणं ही सुद्धा काय आहे, कलाच आहे. आणि कलाकारावरती प्रेम केलं पाहिजे. कीर्तनात आपण काय करतो, सप्त्यात कीर्तनकाराला महत्त्व देतो, कलाकाराकडे पाहतो का नाही. महाराज बिचारे विचार करा, ही 7-7 दिवस सेवा करणारी मंडळी, वादक असेल, गायक असेल, सिस्टमवाला असेल, ही सगळी मंडळी जी तोडून कार्यक्रम करतात. महाराज आम्ही 2 तासापुरतंच येतो आणि उगं एखाद्याला नाव जर ठेवलं तर त्याचे 7 दिवस केलेली सेवा लोक त्याला नाव ठेवतात. हां, कीर्तनकाराला लई महत्त्व नाही दिलं पाहिजे. नाही, कीर्तनकारापेक्षा ही मंडळी खूप मोठी असते महाराज. और ही जर नसेल तर रंगदेवता भरल कशी, कीर्तनकार एकटे काय करणार आहे. म्हणून यांना महत्त्व दिलं पाहिजे. आणि मी रोज सांगतो महाराज, कीर्तनामध्ये जर खरी ताकद कोणाला लागत असेल तर गायकाला लागते, गायकाला लागते. त्याचं कारण आहे महाराज, कीर्तनकार काय करतात, एखादं कडवं म्हटलं की असा वर हात करतात. कीर्तनकार वर हात केला का गायक लोक बिंबीच्या देठापासून उंच आळतात, कीर्तनकार नाही आळत. म्हणजे किती त्रास होत असेल मग विचार करा. विचार करा, मी तुम्हाला आता सांगितलं की बा मांडी घालायची, मांडी कोणी मोडायची नाही. तुम्ही सगळ्यांना मांड्या घातल्या, एकानं सुद्धा मांडी मोडली नाही. पण आता काही म्हाताऱ्या माणसाला गुडघ्याचा त्रास असेल, काहीला मांड्याचा त्रास असेल, काहीला कमराचा त्रास असेल, पण तरीसुद्धा तुम्ही मांड्या घातल्या. पण जर कीर्तन संपलं आणि तुम्ही जर घरी गेले आणि तुमचे मांडे गुडघे पाय जर दुखायला लागले तर तुम्ही घरी गेल्यावर तुमच्या मंडळीला म्हणू शकतात, बसून बसून कीर्तनात आदली ताठून गेलो गड्या, पाय दुखायला लागले, जर पाय दाबून दे, म्हणू शकतात की एवढं तरी स्वतंत्र असेल ना, म्हणू शकता आहे की नाही. तुम्हाला बसून बसून जर पाय दुखायला लागले तर तुम्ही म्हणू शकता पाय दाबून दे. आता विचार करा, आमचे कृष्णा महाराज मृदंग वाजवतात महाराज, पुन्हा 2-2 हातानं वाजवतात ते. आणि वाजून वाजून जर त्याचे हात दुखायला लागले तर ते घरी गेल्यावर म्हणू शकते तुमचं झालं का महाराज. काय काय अहो, मी जेवण विचारतो हो. नाही झाले तुम्हाला माहितीच आहे ना. झाल्याच्या नंतर ते म्हणू शकतात की बा माझे काय कर, हात दाबून दे. तुम्ही म्हणू शकता पाय दाबून दे, ते म्हणू शकतात हात दाबून दे. पण कृष्ण महाराज थोडासा अंदाज काढा. गणेश महाराज झालं, पांडुरंग महाराज झालं, आपले नवनाथ महाराज झालं, हे जर आरडू आरडू यायचे जर नळडे दुखायला लागले तर हे घरी गेल्या म्हणते का मग नळडा दाबून दे म्हणून. म्हणून गायकाला ताकद असते. सर्वांनी जरा जोरात टाळी वाजवा यांच्याकरता, जोरात. काही न लगे एक भावची कारण, तुका म्हणे आन विठोबाची. अभंगामध्ये उलटा प्रवेश केला मी. देवाची जर प्राप्ती करायची असेल तर तुकोबरे म्हणतात त्याची आण घेऊन सांगतो मी, त्याला बाकी काहीच लागत नाही. पण लागतंय चकारात्मक, म्हणजे चकारात्मक काहीच असं नाही, काही लागत नाही, लागतंय काहीतरी. काय लागतं, देवा कारणे भाव तस्मात, भाव बळे आकळे ए रवी ना कळे. भगवंताला फक्त काय लागतो, थोडा प्रेमाचा भूकेला